डीजे कमी करा जरा। हेलो चेक, हेलो हेलो चेक, हेलो लेवल खोला। हेलो चेक, हेलो हेलो चेक, हेलो हेलो चेक, हेलो। ओम श्री राम जय राम जय जय राम। 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम रूप पाहता पाहता रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले हो जाणे हो साजनी। रूप पाहता पाहता लोचनी रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले हो जाणे हो
संत मिले बड़े भाग साधो, संत मिले बड़े भाग साधो, संत मिले बड़े भाग जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवभिरञ्चिनुतं शरण्यं मृत्यार्त्यहं प्रणतपालभवाब्धिपूतम् वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् वैदर्भदेशातरणमोचनासी तुकाराम अवतार रजकाचे वंशी करी गाडगे काटी चिंध्या तनूला नमस्कार माझा तयाने बुजुरा श्री मंजुळा ब्रह्मणिवानिकेशम श्री खंजरीशम जनभुन्निमेशम श्रीग्राम गीता जनकं प्रशांतं सद्गुरु राष्ट्र संतं सततं नमामि। वैराग्य ज्ञान बोध लाभला जरा, वैराग्य ज्ञान बोध लाभला जरा, मजसी उद्धरा सद्गुरु घुसर करा। गुरु महाराज गुरु जय जय।
गुरु महाराज गुरु संत मिले बड़े भागा साधो संत मिले बड़े भागा। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्म रूपा। ओम नमो जी विश्वचालका जगदवंद्या ब्रह्मांड नायका। एकची असोणी अनेका भासशी विश्वरूपी। चराचरामध्ये अदृश्य रूपाने निवासित असलेली करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जगच्चालक भगवान परमात्म्याची परम कृपा रूपी परम शांती रूपी परम कल्याण रूपी चैतन्यदायी शक्ती सगुण साक्षात ब्रह्म भगवान योगेश्वर महात्मा अखिल कोट ब्रह्मांड नायक अखिल महाराष्ट्र आराध्य दैवत सगुण साक्षात ब्रह्म भगवान पांडुरंग संपूर्ण विश्वाला ज्यांनी आपल्या ज्ञानाने आपल्या कर्तृत्वाने आणि परोपकाराच्या अमृत सिंचनाने गोड केलं असे सर्व संत मानवतावादी महापुरुष या परिसरामधील जया गावी बसेल संत तेथे पुण्य करील पापाचा अंत उद्धरोनी जाई प्रांतच्या प्रांत गती काय गावाची। महाराज म्हणतात ज्या भूमीमध्ये संत जन्माला येतो ती भूमी नाही त्या संपूर्ण परिसराची भूमिकाच बदलून जाते। तेथे पुण्य करील पापाचा अंत असे या संपूर्णच्या संपूर्ण प्रांताने ज्यांच्यावरती गर्वित भावना ठेवावी असे संत विदेही संत श्री वासुदेवजी महाराज। आताच मी महाराजांना भेटलो आपल्या गावामधील आणि सद्भाग्य आहे त्यांनी सांगितलं 1300 ओव्यांचा ग्रंथ वंदनीय वासुदेव महाराजांवरती रचून झालेला आहे। हे संत कोणत्याही ठिकाणी जन्माला येत नाही तशा संत वासुदेव महाराजांच्या या नाम उत्सवाने सजलेल्या संपूर्ण परिसरामध्ये गाजलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाने नावाजलेल्या सप्ताहाच्या निमित्ताने मला आपल्या सर्वांची सेवा करण्याचं परमभाग्य अहोभाग्य या ठिकाणी प्राप्त होते आहे। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता विशेष सर्व मंडळी उपस्थित आहे। हरिभक्त परायण मंडळी आहेत, गायनाचार्य मंडळी आहेत। आमचे विजयदादा कोयटे त्यांना विचारलं मी, त्यांनी सांगितलं महाराज 7-8 गावचे लोक एकत्रित आहेत। आता मला पब्लिक पाहून समजलं 50,000 भरून जात 40-50,000 लोक असतील कीर्तनात। लोक कमी आहेत पण वेगवेगळ्या गावचे आहेत, कारण आता एका गावचे लोक त्याच गावात थांबतील याची काही गॅरंटी नाही, कारण सगळीकडे वेगवेगळ्या आवाजाची घंटी वाजवत आहेत लोक। आपण सगळे 4-5 गावची मंडळी आहेत, रौंदळ्याचे लोक आहेत, सौंदळ्याचे लोक आहेत, इथं सोगोळ्याचे लोक आहेत, दानापूरचे लोक आहेत, आजूबाजूच्या परिसरातले सर्व आपण माता भगिनी पुरुष मंडळी विशेषत्वाने गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत। आजकाल भजनावाल्याला बोलवायचं असलं तर पाकिटात वजन पाहिजे, पण हे पाकिटात वजनवाले नाहीत, ज्याच्या शब्दात वजन आहे असे भजनावाले आणि प्रेमानं सगळे आलेले आहेत। आदरणीय हरिभक्त परायण आपल्या या नगरीचं भूषण आदरणीय महाराज उपस्थित आहेत। या श्रोत्यांमध्ये आदरणीय हरिभक्त परायण युवा प्रबोधनकार साक्षीताई भोपळे फार सुंदर कीर्तन चिंतन करतात, त्या उपस्थित आहेत। अनेक मंडळी उपस्थित आहेत आणि माझ्या सारख्या पामराला आपल्या सर्वांच्या सेवेचं भाग्य आहे। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेलं भजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आहे।
महाराज या भजनामधून संत जन्माला आल्यानंतर आपल्याला जर भेटले तर आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन होते याचं वर्णन करतात। भजन खूप मोठं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या पाठांतरातलं आहे। मी जेव्हा पहिली ओळ म्हटली जय जय राम कृष्ण हरी म्हटलं तर काही जणांना रानबोके सारखे डोळे करून माझ्याकडे पाहिलं, हा महाराज बोलावला कोण ज्याच्या पूर्ण भजन पाठ नाही। भजन माझ्या पाठ आहे, वेळेची मर्यादा आहे आणि काळानुसार जर माणूस अपडेट झाला नाही तर त्याला आउटडेटेड म्हटल्या जाते। आता डीएड आणि बीएड वाला जर गेला मला सिनियर कॉलेजवर नोकरी द्या, शिकलेले लोक आहात तर लोक त्याला म्हणतात पहिल्यांदा नेट सेट क्लिअर हो नंतर तुला प्राध्यापक म्हणून घेऊ। त्यानं सांगितलं मी बीएड झालेला डीएड झालेला, लोक सांगतात डीएडचा कचरा झाला, आउटडेटेड झालं, आता अपडेट हो। कारण काळ बदलला की माणसाला बदलावं लागतं, काळाची पावलं ओळखावी लागतात आणि समाजाची धारणा बदलली म्हणून संतांनी आपल्या साधनामध्ये सातत्यानं बदल केला। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीची रचना करताना तेव्हाच्या समाजाचा विचार केला। हे अपार कैसेनी कवळावे, महातेज कैसेनी धवळावे, गगन मुठी सुवावे मशके केवी। माऊली म्हणतात हे अपार ज्ञान आहे, या अपार ज्ञानाला माझ्यासारख्या पामरानं कसं काय मुठीत घ्यावं, विनम्रता धारण केली कारण तेव्हाचा समाज ताठर झालेला होता। जगद्गुरु तुकोबारायांच्या काळामध्ये पुणे सुपे चाकण त्या संपूर्ण पुण्याच्या परिसरामध्ये समाज उन्मत्त झालेला होता, कुणी ऐकायला तयार नव्हतं। तुकोबारायांनी भाषा बदलली, तुका म्हणे सत्य सांगे येवो तरागे येतील ते, काय करू आता धरोनिया भीड, निशंक हे तोंड वाजविले, सत्य सत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमत। अनेक अभंग आहेत। नामदेव महाराजांच्या वेळेला समाजामध्ये स्पृश्यास्पृश्य भाव निर्माण झाला तेव्हा नामदेव महाराजांनी झोपडपट्टीतले लेकर काखीत उचलून घरी जेवण करायला आणले। संत एकनाथ महाराजांच्या वेळेला भक्तीला ओसरतेपणा आला। एकनाथ बाबांनी तेव्हा अशांत झालेल्या समाजाला शांतीचा मंत्र दिला। काळ बदलत गेला। माऊली ज्ञानोबारायांपासून तर निळोबारायांपर्यंत परंपरा आली, त्या परंपरेचा धागा या विदर्भामध्ये गाडगे बाबांनी ओढण्याचा प्रयत्न केला। काळ बदलला, समाज बदलला आणि गाडगे बाबांनी सांगितलं बाप हो हिवाळ्याले पाहुणचार करू नका, इनीले लुगडं कमी भावाचं घ्या, घरात जर कोणी जेवायच्या टाइमले आला धान्य कमी असेल तर बिना जेवता धकू द्या, पण लेकराईले शाळा शिकवा। एज्युकेशन इज अ पॉवरफुल वेपन विच बीन नेव्हर चेंजिंग इन द पर्सनॅलिटी। शिक्षणानं माणूस बनते आणि राष्ट्रसंतांनी त्या शिक्षणाला लोक शिक्षणाची जोड दिली। समय बदल गया, महाराजांनी सांगितलं वेळ बदलला, वेळ बदलली काळ बदलला, चूप बसावे का म्हणता। वेळ बदलली गड्यांनो आणि बदललेल्या वेळेमध्ये आजच्या समाजाला माऊली ज्ञानोबारायांच्या विचाराला धक्का न लावता कोणतं ज्ञान देता येईल, कारण आमचं जीवन जे घडलं महाराज म्हणतात ते संतांमुळे घडलं। थोडं चिंतन करा, जे विनोदासाठी कीर्तनात आले असतील त्यानं वापस जा आपापल्या घरी। आता थंडी जास्त पडून राहिली, तुम्ही कापसावाले माणसा रॉच्या दुलया बनवेल, एकावर एक दोन घ्या झोपून राहा, विनोदासाठी हे कीर्तन नाहीये। थोडं चिंतन करा। माऊली ज्ञानोबाराय स्वतःला मशके केवी म्हणतात। माऊली म्हणतात मी मोठा माणूस नाही, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवडू असे। जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी, म्हणून जाणतेनो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती। ज्ञानाचा अवतार आहे माऊली ज्ञानोबाराय, ज्ञानियांचा राजा आहे ज्ञानोबाराय, पण स्वतःला काय म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू। कोणाच्या पुढे म्हणतात मूर्खू, ज्याचं बटन आज दाबलं की 5 वर्ष तुम्ही धन्यवाद, आम्ही धन्यवाद वालेच्या पुढे नाही। कोणाच्याही पुढे विनम्र होत नका जातो, काही काही बहाळ वेल सवय लागेला, कोणी आला